नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो, मी तुमचीच एक बहीण, एक मैत्रीण म्हणून आज तुमच्याशी संवाद साधायला आली आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ मीन राशीचं भविष्य नाही, तर तुमच्या सुख-दुःखाची, तुमच्या मनातील त्या गुपितांची गोष्ट आहे, जी तुम्ही आजवर कोणालाही सांगू शकला नाही आहात. हा व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी माझी एक बहीण म्हणून मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून विचार करा आणि मला सांगा. सगळं काही ठीक असूनही कधी-कधी रात्री अचानक 3 ते 5च्या दरम्यान तुमची झोप उडते का? आणि त्या शांततेत डोळ्यातून अश्रू वाहत असताना तुम्हाला प्रचंड एकटेपणा जाणवतो का? दिवसभर घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी किंवा ऑफिससाठी राबूनही दिवसाच्या शेवटी तू दिवसभर करतेस काय? असा प्रश्न ऐकताना तुमच्या काळजाचा थरकाप होतो का? स्वतःच्या हक्काच्या आनंदासाठी अगदी स्वतःला एखादी साडी किंवा वस्तू हवी असेल तरीही दुसऱ्यासमोर हात पसरताना किंवा परवानगी मागताना मनाला कुठेतरी कमीपणा वाटतो का? माझ्या ज्या सख्यांना या प्रश्नांची दाहकता जाणवली असेल, त्यांनी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये "हो ताई, हे माझ्या मनातलंच आहे" असं नक्की लिहा. आज आपण तुमच्या याच मनातील घुसमटीवर आणि येत्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात होणाऱ्या मोठ्या बदलावर सविस्तर बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान मिळणार आहे. मीन राशीच्या महिलांनो, तुमची राशी ही गुरुग्रहाची राशी आहे. तुम्ही जन्मतःच अत्यंत सोशिक, दयाळू आणि त्याग करणाऱ्या आहात. पण आता हा त्यागाचा काळ संपून विश्वाची म्हणजेच युनिव्हर्सची न्याय करण्याची वेळ आली आहे. येत्या 5 दिवसात तुमच्या आयुष्याला एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक कलाटणी मिळणार आहे. स्त्री शक्तीचा उदय आणि मदत. या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एखादी अनोळखी किंवा खूप जुनी महिला मित्र, नातेवाईक किंवा एखादी मार्गदर्शक व्यक्ती येईल. ही व्यक्ती तुमच्यातील सुप्त गुणांना ओळखेल आणि तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी रोजगाराची, व्यवसायाची किंवा छंदाची अशी एक संधी देईल, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. मानसिक सुटका आणि शुभ समाचार. कुटुंबातील किंवा कोर्ट कचेरीचा एखादा असा वाद जो तुम्हाला मानसिक त्रास देत होता, तो वाद या 5 दिवसात मिटण्याचे संकेत आहेत. तुमच्या पाठीवर असणारं चिंतेचं ओझं अचानक हलकं होईल. असा एखादा शुभ समाचार तुम्हाला नक्की मिळेल. सख्यांनो, चला आज आपण त्या गोष्टीवर बोलूया ज्यावर जग नेहमी पडदा टाकतं. मीन राशीच्या महिलांची सर्वात मोठी घुसमट काय असते माहितीये? स्वतःचं मन मारून जगणं, अपेक्षांची ओझी आणि कमीपणा. तुम्ही लहानपणापासून फक्त तडजोड करायला शिकलात. लग्न झाल्यावर तर स्वतःची स्वप्न, स्वतःच्या करिअरची महत्वाकांक्षा एका पेटीत बंद करून ठेवलीत. आज तुम्हाला कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आतुरता आहे? पैसा? नाही. तुम्हाला पैशापेक्षा जास्त सन्मानाची आणि कौतुकाची आतुरता आहे. कोणीतरी तुमच्या पाठीवर हात ठेवून म्हणावं, "तू या घरासाठी जे करतेस ना, ते दुसरं कोणीच करू शकत नाही." पण दुर्दैवाने मीन राशीच्या महिलांना हे कौतुक सहसा मिळत नाही आणि याच गोष्टीचा त्यांना मनापासून प्रचंड कमीपणा वाटतो. प्रत्यक्ष जीवनातील जर उदाहरण बघितलं तर घरात सण, उत्सव असो किंवा पाहुणे रावळे, मीन राशीची स्त्री स्वयंपाकघरात घाम गाळत असते. सगळ्यांना गरम जेवण वाढून झाल्यावर जेव्हा ती स्वतः जेवायला बसते, तेव्हा भाज्या संपलेल्या असतात किंवा जेवण थंड झालेलं असतं. ही फक्त जेवणाची गोष्ट नाही, हे तिच्या संपूर्ण आयुष्याचं प्रतीक आहे. सगळ्यांना भरभरून द्यायचं आणि स्वतःसाठी मात्र शिल्लक राहिलेल्या गोष्टीवर समाधान मानायचं. उदासीनता आणि नैराश्य. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही घरात असूनही एकट्या आहात. आजूबाजूला माणसं आहेत, पण तुमच्या मनातील दुःख ऐकून घेणारं कोणीच नाही. जेव्हा तुम्ही तुमची बाजू मांडायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला चिडचिडी किंवा भांडकुदळ ठरवलं जातं.
यामुळे मीन राशीच्या महिला एका खोल मानसिक कोंडीत म्हणजेच घुसमटीत जगतात. माझ्या सख्यांनो, जर हे सत्य तुमच्या डोळ्यासमोरून गेलं असेल तर कमेंटमध्ये हेच माझं आयुष्य आहे असं लिहून तुमचं मन हलकं करा. आता जेव्हा तुमचे चांगले दिवस येत आहेत, तेव्हा नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील आणि काही लोकांपासून सावध सुद्धा देखील राहावं लागेल. पहिलं म्हणजे मस्तरी स्त्रियांपासून सावध राहा. महिलांच्या वर्तुळात अनेकदा सुख पाहून मस्तराची भावना निर्माण होते. तुमच्या कौटुंबिक सुखावर किंवा तुमच्या साधेपणावर जळणारे लोक तुमच्याच नातेवाईकात किंवा शेजारी असू शकतात. तुमच्या घरात काय चाललंय, नवऱ्याशी काय बोलणं झालं, मुलांना किती गुण मिळाले, या गोष्टी चव्हाट्यावर मांडू नका. तुमच्या यशाची आणि आनंदाची नजर तुमच्या यशाला आणि आनंदाला नजर लागू शकते. दुसरं म्हणजे हळवेपणावर नियंत्रण ठेवा. कोणीतरी समोर येऊन 2 खोटे अश्रू ढाळले की तुम्ही तुमचं सर्वस्व त्याला देऊन टाकता. येत्या 5 दिवसात कोणीही भावनिक ब्लॅकमेल करायला आलं तरी कोणालाही मोठं कर्ज देऊ नका किंवा कोणाचीही जामीनदार राहू नका. अन्यथा फसवणूक अटळ आहे. जेव्हा देव तुमच्या या घुसमटीचा अंत करायचा ठरवतो, तेव्हा तो तुम्हाला काही दिव्य संकेत देतो. ब्रह्ममुहूर्ताचे गुपित. जर पहाटे 3 ते 5 या वेळेत तुमची झोप उडत असेल, तर ते नैराश्याचं लक्षण नाही, तो ईश्वरी संकेत आहे. त्या शांत वेळेत देवाला सांगा, देवा, मी माझं कर्तव्य चोख बजावलंय, आता माझा हात तू धर. स्वप्न आणि पितृकृपा. स्वप्नात सतत पांढरी गाय दिसणे किंवा एखादी देवीची मूर्ती अथवा मंदिर दिसणे हा संकेत आहे की तुमच्यावर असणारी वाईट नजर आणि पितृदोष आता दूर होत आहेत. तुमच्या घरात आता लक्ष्मी नांदणार आहे. माझ्या सख्यांनो, या मानसिक त्रासातून आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही घरातल्या घरात करू शकतात. पहिला उपाय म्हणजे गुरुग्रहाची ताकद म्हणजे हळदीचा उपाय. दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. यामुळे तुमची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येईल. गुरुवारी कपाळावर हळदीचा टिळा लावा. यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. दुसरा उपाय तुलसी मातेची सेवा. रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि तुळशीला प्रदक्षिणा घालताना तुमच्या मनातील सर्व दुःख तिच्याजवळ बोलून दाखवा. स्त्रीचे दुःख केवळ एक स्त्रीच समजू शकते आणि तुळस माता तुमची घुसमट नक्की दूर करेल. तिसरा उपाय कापूर आणि लवंग. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करा आणि एका चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात 2 लवंग आणि थोडा कापूर जाळा. यामुळे घरात असणारी गरिबी, चिडचिड आणि नकारात्मकता कायमची नष्ट होईल. तर माझ्या प्रिय मीन राशीच्या सख्यांनो, स्वतःला कधीच कमजोर समजू नका. तुम्ही या विश्वाची निर्मिती आहात. येणारे 5 दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचा प्रकाश घेऊन येतील. स्वतःचा आदर करायला शिका, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही, तोपर्यंत जग तुम्हाला महत्त्व देणार नाही. तुम्हाला या व्हिडिओमधील कोणती गोष्ट सर्वात जास्त मनाला भिडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या या बहिणीला पाठिंबा देण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना, बहिणींना हा व्हिडिओ शेअर करून धीर द्या. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हा सर्वांचे आयुष्य सुख समृद्धीने आणि समाधानाने भरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय श्री कृष्ण.